विखारी गरिबी. येसानं इक्याला शाळेत तर घातलं, पण गरिबीने आता आपलं क्रूर रूप दाखवायला सुरुवात केली होती. पावसाने विश्रांती घेतली आणि आभाळ कोरडं पडलं, पण त्या कोरड्या आभाळानं शेतातलं कामही हिरावून नेलं. बापू साळुंखेंच्या शेतात आता मजुरांची गरज उरली नव्हती. घरात अन्नाचा दाणा नव्हता. येसाचं शरीर आता फक्त हाडांचा सापळा उरलं होतं. दिवसातून 2 वेळा ती फक्त गरम पाणी पिऊन पोटाची आग विझवायचा प्रयत्न करायची, जेणेकरून इक्याला आणि संत्याला अर्धी-मुर्धी भाकरी मिळू शकेल. पेनमधली शाई संपली अगं. गुरुजी म्हणतात शाई नसेल तर वर्गाच्या बाहेर जा, इक्याने रडवेल्या स्वरात सांगितलं. येसाकडे बघायला ताकद नव्हती. तिने घराचा कोपरा उकरला, जिथं तिने मजुरीचे 2 रुपये लपवून ठेवले होते. पण तिथं फक्त माती होती. किसबानं दारूसाठी ते 2 रुपयेही चोरले होते. येसाच्या डोळ्यातून पाणी आलं नाही, कारण आता रडायला अंगात पाणीही उरलं नव्हतं. तिने घराच्या छपराकडे बघितलं. तिथं एका जुन्या बाटलीत थोडा निळा रंग, नीळ उरला होता. तिने तो रंग पाण्यात कालवला आणि इक्याला म्हणाली, हे घे, हीच तुझी शाई, पण लिहायचं थांबवू नकोस. शाळेतली परिस्थिती यापेक्षाही भयानक होती. इक्याचा तो निळा गणवेश आता फाटला होता. कोपऱ्याजवळून तो इतका फाटला होता की इक्याला वर्गात बसताना हात पोटाशी धरून बसावं लागायचं. मुलं त्याला भिकाऱ्याचा पोरगा म्हणून हिणवत. माध्यान्ह भोजनाच्या वेळी जेव्हा इतर मुलं ताटं घेऊन रांगेत उभी राहत, तेव्हा इक्या लांब कुठेतरी झाडाखाली जाऊन बसायचा, कारण त्याच्याकडे ताट नव्हतं आणि कित्येकदा शाळेतलं अन्न संपून जायचं. एके दिवशी रात्री परिस्थिती हाताबाहेर गेली. संत्या भुकेने इतका कळवळत होता की तो बेशुद्ध पडला. घरात जाळायला लाकडं नव्हती आणि खायला पीठही नव्हतं. येसा रात्रीच्या अंधारात गावाबाहेरच्या कचरा कुंडीपाशी गेली. तिथे कुणीतरी टाकलेली उष्टी पत्रावळ तिला दिसली. त्या पत्रावळीला चिकटलेले अन्नाचे कण तिने आपल्या पदरात गोळा केले आणि घरी आणून ते धुवून संत्याला भरवले. हे काय हाय? इक्याने बघितलं आणि त्याला मळमळलं. हे अमृत हाय रे बाबा. गरिबाचं आयुष्य असंच असतं. तू शिकला नाहीस तर तुला बी हेच नशिबात येईल, येसा निष्ठुरपणे म्हणाली. त्याच रात्री विजांच्या कडकडाटासह पुन्हा पाऊस सुरू झाला. पण हा पाऊस आधीसारखा नव्हता. एका मोठ्या वाऱ्याच्या झोतात त्यांच्या खोपड्याचा अर्धा भाग उडून गेला. पत्रे उडाले आणि पावसाचं पाणी थेट इक्याच्या वह्या पुस्तकांवर पडू लागलं. इक्याने आपलं शरीर त्या पुस्तकांवर झोकून दिलं. तो स्वतः भिजला, पण पुस्तकावर पाण्याचा एक थेंबही पडू दिला नाही. दुसऱ्या दिवशी इक्या शाळेत गेला तेव्हा त्याचे डोळे तापाने लाल झाले होते. अंगात त्राण नव्हता. वर्गात गुरुजींनी विचारलं, कुठं हाय गृहपाठ? इक्याने फाटलेली वही पुढे केली. वहीवर पावसाच्या पाण्याचे डाग होते आणि निळ्या रंगाने नीळ लिहिलेली अक्षरं पसरली होती. गुरुजींना वाटलं त्याने काम टाळण्यासाठी जाणीवपूर्वक असं केलंय. हे काय अक्षरं आहेत? आणि वही इतकी घाण कशी? चल बाहेर हो वर्गाच्या. गुरुजींनी ओरडून त्याला वर्गाबाहेर काढलं. इक्या वर्गाबाहेरच्या उन्हात गुडघ्यावर बसून राहिला. त्याला चक्कर येत होती, पण त्याच्या डोळ्यासमोर आईचा तो चेहरा होता, जी लोकांच्या घरी मैला साफ करण्याचं काम करू लागली होती फक्त त्याच्या एका पेनसाठी. संध्याकाळी येसा घरी आली तेव्हा ती पूर्णपणे खचली होती. आज तिने कोणाच्या तरी गोठ्यातून उरलेलं सरकीचं ढेप चोरून आणलं होतं. तेच पाण्यात भिजवून आज त्यांनी खायचं ठरवलं होतं. मला शाळा नकोय. लोक लय चिडवतात, गुरुजी बी मारतात. म्या बी कामाला जातो, इक्या रडत म्हणाला. येसाने ताडकन इक्याच्या थोबाडीत मारली. मेली ती रुक्की, माती खाऊन मेली. तुला बी तसंच मरायचंय का? शाळा सोडली तर पुन्हा या घरात पाऊल टाकायचं नाही. तू शिकणार म्हणजे शिकणारच. तिनं मारलं खरं, पण नंतर इक्याला जवळ घेऊन ती ढसाढसा रडली. 2 जीवांचा तो आक्रोश त्या तुटलेल्या खोपड्यात घुमत होता. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत गरिबीचं तांडव सुरू होतं. रात्री इक्याने त्या निळ्या रंगाच्या शाईने वहीच्या उरलेल्या कोपऱ्यावर एक वाक्य लिहिलं, मला गरिबी हरायची हाय. पण त्याला माहीत नव्हतं की उद्याचा दिवस त्याच्यासाठी आणखी एक मोठी परीक्षा घेऊन येणार होता. किसबानं दारूच्या नशेत एका सावकाराकडून कर्ज काढलं होतं आणि त्या बदल्यात येसाला सावकाराच्या शेतात मोफत राबायला जुंपलं होतं. शोषणाची आग. किसबानं दारूच्या नशेत सावकारदादा पाटलांकडून 5,000 रुपये घेतले होते. त्या 5,000च्या बदल्यात येसाला आता पाटलांच्या अवाढव्य शेतात बिनमजुरीचं राबायचं होतं. मुद्दल तशीच राहणार होती, फक्त व्याजापोटी येसाचं शरीर आणि कष्टपाटलांच्या चरणी गहाण पडले होते. सकाळचे 5 वाजले होते. थंडीचे दिवस सुरू झाले होते, पण येसाच्या अंगावर फक्त तीच एक फाटलेली चोळी आणि जुनी लुगडी होती. ती पाटलांच्या वाड्यावर पोहोचली. येसे, आज खालच्या वावरातली सगळी कापूस वेचणी झाली पाहिजे. उशीर झाला तर लक्षात ठेव, किसबाचा हिशोब वाढवत जाईन. सावकारदादा पाटलांनी दारातूनच डरकाळी फोडली. येसा काहीच बोलली नाही. तिने हातातील झोळी सावरली आणि शेताकडे निघाली. इकडे घरी इक्याची अवस्था बिकट होती. त्याच्याकडे आता पेन घ्यायलाही पैसे नव्हते. त्याने कोळशाचा तुकडा घेतला आणि जमिनीवरच गणितं सोडवू लागला.
आई भूक लागली आ. संत्या पुन्हा रडू लागला. घरात अन्नाचा कण नव्हता. इक्याने इकडे तिकडे बघितलं. कोपऱ्यात त्याला रुक्कीची ती माती खाल्लेली जागा दिसली. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. तो बाहेर पडला. शाळेत जायचं होतं, पण पोटातल्या आगीने त्याचे पाय लटपटत होते. वाटेत त्याला एका हॉटेलच्या बाहेर उष्ट्या प्लेट्स दिसल्या. इक्या तिथेच थांबला. त्याची नजर त्या तुकड्यांवर खिळली होती. काय रे पोरा, इथं काय करतोय? चल निघ, हॉटेलवाल्याने त्याला हाकललं. इक्या पळत शाळेत पोहोचला. आज शाळेत शिष्यवृत्ती स्कॉलरशिप परीक्षेचे फॉर्म भरायचे होते. गुरुजींनी वर्गात घोषणा केली, ज्याला परीक्षेत बसायचं आहे त्यांनी 50 रुपये उद्यापर्यंत जमा करा. 50 रुपये. इक्यासाठी ही रक्कम म्हणजे आभाळ पेलण्यासारखं होतं. शाळेतून सुटल्यावर तो थेट पाटलांच्या शेतात गेला, जिथं त्याची आई कापूस वेचत होती. इक्या धावत गेला. एसाने घाम पुसत मागे बघितलं. काय झालं र? शाळेतून इतक्या लवकर? इक्याने परीक्षेबद्दल सांगितलं. एसा सुन्न झाली. 50 रुपये कुठून आणू रे बाळा? सावकाराच्या शेतात मजुरी मिळत नाही, फक्त हिशोब कमी होतोय. किसबानं सगळं रगत पिऊन घेतलंय आपलं. एसाने आजूबाजूला बघितलं. पाटलांच्या कापसाच्या ढिगाऱ्याकडे तिची नजर गेली. तिच्या मनात एक पाप आलं. जर यातला थोडा कापूस चोरून विकला तर? पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. जर पकडली गेली तर इक्याचं बंद होईल. ती तशीच पाटलांच्या पायाशी गेली. मालक, माझ्या पोराला परीक्षेत बसायचंय. 50 रुपये आगाऊ द्या की मैं जास्तीचं काम करीन. सावकार हसले. येसे, आधीच 5000 बाकी आहेत. 50 रुपये काय फुकट येतात का? एक काम कर, आजची रात्र आमच्या गोठ्यातल्या गुरांना चारा टाकायला थांब, मग बघू. एसा तयार झाली. इक्याला तिने घरी पाठवलं. रात्र झाली, पण येसा आली नाही. इकडे घरात किसबा आला. तो पूर्णपणे शुद्धीत होता, कारण त्याला दारूसाठी पैसे मिळाले नव्हते. त्याने बघितलं, इक्या एका कोपऱ्यात रडत होता आणि त्याच्या हातात त्या शाळेच्या वह्या होत्या. काय झालं र? किसबानं विचारलं. शाळेत पैसे भरायचेत. आई पाटलांच्या शेतात थांबल्या. इक्याने हुंदका दिला. किसबाच्या डोळ्यात काहीतरी चमकलं. पैसे पाहिजेत ना? चल माझ्या संग. तो इक्याला घेऊन गावाबाहेरच्या एका जुन्या भंगारवाल्याकडे गेला. हे बघ, ही पुस्तकं आणि वह्या रद्दीत विक. मिळतील तुला 50 रुपये, किसबा निर्लज्जपणे म्हणाला. इक्या हादरला. नाही बाबा, ही माझी पुस्तकं आहेत. यात माझं स्वप्न आहे. पण किसबानं त्याच्या हातातून त्या वह्या हिसकावून घेतल्या आणि भंगारवाल्याला दिल्या. त्या बदल्यात त्याला 40 रुपये मिळाले. किसबानं त्यातले 20 रुपये स्वतःच्या खिशात टाकले आणि 20 रुपये इक्याच्या तोंडावर फेकले. घे, एवढेच मिळाले. बाकीचे उद्या बघू. इक्या तिथेच रस्त्यावर बसून आपल्या फाटक्या वह्यांचे तुकडे होताना बघत राहिला. त्याच्या आयुष्यातली अक्षरं आज रद्दीच्या भावात विकली गेली होती. पहाटे एसा घरी आली तेव्हा तिच्या हातात 30 रुपये होते. तिने रात्रभर गोठ्यात शेण काढलं होतं. तिने ते 30 रुपये इक्यासमोर ठेवले. हे घे बाबा, पाटलांनी दिलेत. इक्याने रडत रडत 20 रुपये आईच्या हातात दिले. बाबांनी माझी पुस्तकं विकली का आई? एसाचं शरीर थरथरलं. तिने किसबाकडे बघितलं, जो कोपऱ्यात घोरत पडला होता. तिच्या हातात आता 50 रुपये होते, पण इक्याकडे वाचायला पुस्तकं उरली नव्हती. एसाने इक्याचे हात आपल्या हातात घेतले. पुस्तकं विकली तरी चालतील रे, पण डोक्यातली विद्या कुणी हिरावून घेऊ शकत नाही. तू उद्या शाळेत जा, हे पैसे भर. म्या तुझ्यासाठी नवीन पुस्तकं आणीन. मग मला माझं शरीर का विकावं लागलं तरी चालेल. बाहेर पुन्हा पावसाचा कडकडाट झाला. पण आज एसाच्या डोळ्यातला पाऊस थांबला होता. तिची नजर आता त्या सावकाराच्या वाड्यावर आणि किसबाच्या स्वार्थावर सूड उगवण्यासाठी धगधगत होती. मुंजा भाऊ, इक्या आता विना पुस्तकांचा शाळेत जाणार.